ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातोय ते एक राजकारणातलं आदर्श असं व्यक्तिमत्व डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्याही स्मृतींना अभिवादन करते. आदरणीय मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी, सभागृहात बसलेले आपण सगळेजण, माझ्या सकट तुमचं माझं प्रत्येकाचं मातृदैवत आणि तुम्हाला मला अस्तित्व देणारी, तुमचं माझं अस्तित्व तोलून धरणारी ही भारत माता, या मातृस्थानांना शतशः अभिवादन करत फार कमी वेळात थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करते. सगळ्यात पहिल्यांदा ज्या ज्या मातांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्या सर्व मातृदैवतांना साष्टांग दंडवत घालते. मनापासून सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि ज्या मुलींमुळे, ज्या मुलांमुळे तुमचा हा सन्मान होतोय त्या सगळ्या लेकरांचं मनापासून खूप खूप कौतुक करते आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छाही देते. खरं म्हणजे आज एक छोटीशी खंतही व्यक्त करायची आहे. ती म्हणजे उभ्या माझ्या लग्न झाल्यापासूनच्या आजपर्यंतच्या प्रवासात मी आदरणीय भाईंबद्दल खूप ऐकलं, ते माननीय हेमंत पाटील साहेबांकडनं. दरवेळेला साहेब भेटून आले की आदरणीय दादा तुम्हाला सांगते की साहेबांचा 15-20 मिनिटं अर्धा तास भाईंबद्दल सोबत झालेला जो संवाद असायचा ते सांगण्यात जायचं की भाईंचं वागणं, भाईंचं व्यक्तिमत्व, त्यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने कार्य केलं, या सगळ्या गोष्टी ते माझ्यासोबत शेअर करायचे आणि सांगायचे की एकदा तरी तू भेटायला गेली पाहिजे, तुला मी एकदा तरी घेऊन जाईल. माझ्या दुर्दैवानं माझ्या आयुष्यात तो एक दिवस काही आला नाही आणि भाई गेल्याची बातमी मला कळाली. माझ्या आयुष्यात त्या दिवशी ठरवलं मी की मला ज्यांना ज्यांना भेटावंसं वाटतं त्यांना त्यांना मी स्वतःहून जाऊन भेटेन. साहेब मला नेतील किंवा काही प्रसंगाने मी भेटायला जाईल, असं काही होऊ नये. माझ्या आयुष्यात मी त्यांचा आशीर्वाद घेण्यापासून वंचित राहिली असं मला आतून वाटत राहतं. त्या व्यक्तिमत्वाने अनेक वंचितांना आधार देण्याचं काम केलं. वंचितांची लेकरं शिकावी, माझ्या गावकुसातल्या मुलाला सन्मानाने जगता यावं म्हणून तयायात प्रयत्न केले. आणि म्हणून मला वाटतं आपण मंत्रालयात जाऊ, अनेक ऑफिसांमध्ये जा, कुठल्याही क्षेत्रात जा, आपल्या कंधार लोह्यातला एक तरी अधिकारी, एक तरी माणूस कुठेतरी भेटतो. याचं मूळ कारण आहे की त्यांनी बेसिक कारण ओळखलं की जोपर्यंत माझ्या वाडी तांड्यावरचा मुलगा शिक्षण घेणार नाही, शिक्षण ज्ञानी होणार नाही, तोपर्यंत तो कुठल्याही अधिकार पदावर जाणार नाही. आज सगळे जे मोठे मोठे अधिकारी, ऑफिसर शेखी मिरवत फिरत असतील त्या सगळ्यांचं मूळ कारण आहे की आदरणीय भाईंनी आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचं बीज या गावकुसात पेरलं आणि म्हणून ही सगळी लेकरं आज खूप चांगल्या पदावर काम करतात. मला वाटतं माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर एखादं पद आपल्याकडे आलं, राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, कुठल्याही ठिकाणी आलं असू दे, तर आपण समाजाचं देणं म्हणून कशा पद्धतीने ते देणं फेडलं पाहिजे, आपल्यावर समाजाने जे ऋण केलंय हे ऋण कशा पद्धतीनं फेडलं पाहिजे, याचं अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे भाई केशवरावजी यांचं जीवन आहे असं मला वाटतं. त्या मार्गप्रथावर आपण सगळेजण चालण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीने आपल्या वडिलांनी करून ठेवलेलं काम आपण किती ताकदीनं पुढे नेलं पाहिजे, हे एक मुलगा म्हणून कशा पद्धतीने करायचं हे आपण डॉक्टर साहेब दाखवून देत आहेत. तुमच्याही कामाला मी मनापासून प्रणाम करते, तुमच्याही कामाला खूप खूप शुभेच्छा देते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पुरस्कार मिळतो तुम्हा सगळ्या मायमौल्यांना. तुम्हाला सगळ्यांना बघून मला माझ्या आईची आठवण आली आज. आणि आई जोपर्यंत ठरवत नाही ना तोपर्यंत घरातली मुलगी, विशेषतः मुलांचं माहिती नाही मला, पण घरातली मुलगी पुढे जाऊ शकत नाही हे मात्र खरं आहे. वडिलांनी कितीही विरोध करू द्या, आई जर ठामपणे तिच्या पाठीशी उभी राहिली ना तर तुमच्या कुशीतून जन्माला आलेली मुलगी तिचं स्वतःचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगू शकते. किती जणांना माहिती नाही, परंतु मी 9 नॅशनल खेळलेली मुलगी आहे, नॅशनल गोल्ड विनर आहे, टेनिक्वेटमध्ये 9 नॅशनल, बास्केटबॉलमध्ये इंटर युनिव्हर्सिटी प्लेयर, जिथे कमी तिथे आम्ही कबड्डीच्या टीममध्ये प्लेयर कमी पडला राजूजा, शॉर्टपुटमध्ये टाकायचंय राजश्रीजा. एक दिवशी तर युनिव्हर्सिटी VMBला मी रस्त्याने चालली होती आणि व्हॉलीबॉलच्या पोरी प्रॅक्टिस करत होत्या. MA ला जात असल्यामुळे मी अमरावतीला खेळायला गेले, अमरावतीला शिकायला गेले, तिथे कोणी ओळखीचं नव्हतं त्याच्यामुळे मी ग्राउंडवर गेली नव्हती, पण रस्त्याने चालली होती आणि बॉल त्यांचा खेळता खेळता रोडवरती आला, बॉल उचलला आणि मी हाताने त्यांच्याकडे फेकला. त्या मॅडम माझ्याकडे बघतात, म्हणजे तू प्लेअर आहे का व्हॉलीबॉलची? म्हटलं नाही, मी व्हॉलीबॉल नाही खेळत, मी बास्केटबॉलची प्लेअर आहे.
अरे ये म्हणे आमच्याकडे 5च मुली आहे, 6 मुली आम्हाला टीम पाठवायला पाहिजे. तर मी व्हॉलीबॉल सुद्धा खेळली, टेबल टेनिस खेळली. म्हणजे जिथे मिळेल तिथे संधी घेत 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 मी स्पोर्ट्समध्ये माझं करिअर केलं. आणि स्पोर्ट्समध्ये करिअर करत असताना स्पोर्ट्स वुमनचा जो आपल्या गव्हर्नमेंटचा कोटा निघतो, आपल्याला पेट्रोल पंप मिळतात, गॅस एजन्सी मिळतात. तर असंच एखादी जाहिरात निघाली लग्न झाल्यावर, आणि मला अर्ज भरून टाकला. मी साहेबांना विचारलं नाही, अर्ज भरून टाकला गॅस एजन्सीसाठी. मग तिकडनं इंटरव्ह्यूचा कॉल आला. मी इंटरव्ह्यूला म्हटलं जायचं आहे साहेब. म्हणे काही का, हे म्हणे शिफारसीशिवाय वगैरे काही भेटत नाही. तेव्हा साहेब जिल्हा प्रमुख पण नव्हते, नवीन लग्न झालेलं. शिफारसीशिवाय सुद्धा हे काही गॅस एजन्सिया आणि पेट्रोल पंप असे सहज मिळत नसतात. म्हटलं जाऊन तर बघू, तुम्ही येऊ नका माझ्यासोबत, तुम्ही फक्त पुण्याला चला, मी माझा इंटरव्ह्यू देते. फाईल घेतली, अशी साडी नेसलेली, तेव्हा ठसठशीत कपाळावरचं कुंकू, डोक्यात पदर घेऊन मी इंटरव्ह्यूला बसली. आणि माझी फाईल अशी बघितली समोरच्यांनी, आणि त्यांनी मला प्रश्न, आप सचमुच की प्लेयर हो? म्हटलं क्यों लगता नहीं है क्या सर, मेरे सर्टिफिकेट सामने आपके. आणि त्यांनी मला खेळाबद्दलची पूर्ण माहिती विचारली. त्यांना वाटेच ना, डोक्यावर पदर घेऊन बाई स्पोर्ट्स. इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं, सिलेक्शन झालं असेल. सगळ्यांची संध्याकाळी लिस्ट लागली, माझं नाव काही त्याच्यात नव्हतं, पण तो कोटा होता, त्या कोट्यातली कुठलीही जागा अलॉट झालेली नव्हती. आणि मग हे म्हणे बघ तुला म्हटलं ना काही होत नसतं. म्हटलं ठीक आहे, नसेल मिळालं, उद्या होईल, परवा होईल. आम्ही एक दिवस पुण्यात थांबलो, आणि दुसऱ्या दिवशी मग कॉल आला की तुम्हाला ती जागा अलॉट झालेली आहे, तुम्हाला गॅस एजन्सी मिळालेली आहे. मी त्यांना विचारलं, सबके तो कल लग गए थे सर, सिर्फ मेरा ही क्यों रह गया था? तो नहीं, सबको लग रहा था कि ये सर्टिफिकेट शायद से फेक हो सकते हैं. वो लेडीज की तरफ देख के लग तो नहीं रहा था की ये स्पोर्ट्स की होगी करके. आणि मग माझ्या सगळ्या सर्टिफिकेटची ओरिजिनल सगळी पडताळणी करून नंतर मग ते दिल्या गेलं. याचं कारण हे मुळात आहे की असे फेक कामं करणारेही दुर्दैवानं आता क्रीडा क्षेत्रात दिसायला लागलेले आहेत. परंतु आज त्या माझ्या स्पोर्ट्समुळे काय काय होऊ शकते हे मी सांगण्यामागचा उद्देश हे आहे की त्या माझ्या स्पोर्ट्सच्या खेळण्यामुळे मला माझ्या हक्काची गॅसची एजन्सी आहे. माझे स्वतःचे खर्च करायला मला माझ्या नवऱ्यापुढे हात पसरावे लागत नाही. एक आत्मनिर्भर, आर्थिक सक्षम अशी स्त्री म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य जगू शकतो. सगळ्यांना वाटतं ना, खेळून काय दिवे लावणार आहे. मला सगळ्यांना आज मी माझ्या त्या सगळ्या क्रीडा शिक्षकांचा मनापासून आभार मानते. त्यांच्यासमोर नतमस्तक होते ज्यांनी मला ही वाट दाखवली. इथं बसलेल्या सगळ्या क्रीडा शिक्षक, तुम्ही इतक्या मोठ्या ताकदीचे आहात. वर्गात शिकवणाऱ्या इतर शिक्षकांपेक्षा, म्हणजे मी अत्यंत धाडसाने हे विधान करते आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आपल्या शाळांमध्ये, आपल्या महाविद्यालयांमध्ये सगळ्यात दुर्लक्षित जर कोणी असेल शिक्षकांच्या रांगेत तर तो क्रीडा शिक्षक असतो. परंतु सगळ्यात मोठं काम जर कोणी करत असेल तर तो क्रीडा शिक्षक असतो. वर्गातल्या शिक्षकाला माहित नसते आपल्या वर्गातलं कार्ट काय काय धंदे करते, पण त्या क्रीडा शिक्षकाला बरोबर माहित असते कुठे कुठे बेल घालायला. इतकी नजर घारीसाठी शाळेतल्या अख्ख्या विद्यार्थ्यांवर, अख्ख्या विद्यार्थिनींवर असते. त्याच्यामुळे आमची काय हिंमत होती कुठे जाऊन नीट नाकासमोर जायचं, नाकासमोर यायचं. इतकी क्रीडा शिक्षकांनी संस्कार जर कोणी केले असतील आमच्यावरती, आमच्या क्रीडा शिक्षकांनी केले. एक माणूस म्हणून जर कोणी घडवलं असेल आम्हाला तर आमच्या क्रीडांगणांनी घडवलेलं आहे. आज ही जी काही राजश्री दिसते याचं मूळ माझ्या ग्राउंडवरती आहे, मूळ माझ्या मैदानावरती आहे. आणि म्हणून माझ्या मायमावल्यांना सांगते की तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना आयुष्यात जगायचं कसं हे जर कुठे शिकायचं असेल तर ते शिकण्याचं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे तुमची मैदानं असतात, ज्या मैदानावरती मुलं गेली पाहिजे, खेळली पाहिजे, धडपडली पाहिजे, जखमी झाली पाहिजे, अपयशी झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3 अपयश पचवलेली राजश्री पाटील. रिझल्ट लागतो, मी पडते. अनेक लोक पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचा हा विचार असतो, परंतु मी माझ्या पडल्यावर माझ्यासमोर दुसऱ्या दिवशी ठरलेलं असतं की काय करायचं. हे ग्राउंड शिकवतो तुम्हाला. अपयश कशा पद्धतीने पचवायचे असतात, टीम बिल्डिंग कशी असते, टीम स्पिरिट कशाला म्हणतात, विरोधकांसोबत कशा पद्धतीने बोलला पाहिजे, विरोध कशा पद्धतीने दर्शवला पाहिजे, अन्याय कशा पद्धतीने मांडला पाहिजे. अरे स्पोर्ट्स म्हणजे फक्त ग्राउंडवर जा, खेळा, मेडल मिळवा एवढं नसतं. स्पोर्ट्स तुम्हाला जगण्याची दिशा देतं, जगण्याची ताकद देतं. त्याच्यामुळे या स्पोर्ट्स कडे दुर्दैवानं आम्ही सगळेजण फक्त सर्टिफिकेट मिळतं का, कुठे खेळायला मिळतं का, 10 मार्काची ग्रेस हे शासन प्रमोट करते खेळांना. माफ करा, खरं माझ्यानंतर 2 वक्ते बोलणार आहेत, मी अधिकचा वेळ घेते, मलाही जायचं आहे. परंतु ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं प्रचंड गरजेचं आहे की 10 मार्काच्या ग्रेससाठी कुठेतरी नोकरी मिळते म्हणून, काहीतरी होते म्हणून इतकं गरजेचं नाही. तर माणूस म्हणून सुद्धा आपण अत्यंत ताकदीने घडू शकतो.
जे जे कोणी स्पोर्ट्स पर्सन असतात ते आपल्या आयुष्यात जिथं जिथं जातात तिथे तिथे ताकदीने काम करत असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी सगळं करू शकितलं. आता तुमच्याकडे येते. माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली, कारण शेवटी मी पाटलाची पोर. जेव्हा ग्राउंडवर गेली, वडील राजकारणात राहायचे त्याच्यामुळे त्यांना कळायचं नाही. मी शहरात होती, खेळायला जायची संध्याकाळचं ग्राउंडवर आल्यावर. शहरात जोपर्यंत स्पर्धा व्हायच्या आंतरशालेय जिल्हास्तरीय तोपर्यंत चालून द्यायचं टेम्परेचर. तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा राज्यस्तरीयवर स्पर्धा झाल्या, माझ्या नशिबाने राज्यस्तरीय सुद्धा यवतमाळमध्येच झाल्या, सिलेक्ट झाली आणि नॅशनल्स होत्या हैदराबादला. आता हैदराबादला जाताना ते वडिलांना सांगावं लागणार. जायची वेळ आली तेव्हा पाटलाच्या पोरींनी उंबरठा गाव खेळ खूप लांबची गोष्ट, सपशेल नकार. आता काय करायचं प्रश्न पडला. वडिलांना कोणी समजावून सांगायचं. माझी आई गावाकडे राहायची. मी आणि माझी मैत्रीण 7वीत असताना आजी माझ्या पाठीशी राहायची ताकदीने. तिच्याकडून पैसे घेतले, गावाकडे गेले, आईला पटवलं की मी नॅशनलला लागले, मला असं असं जायचं आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करता माहिती नाही, पण नवऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने पटवू शकता की बाबा पोरांना पाठवलं पाहिजे, गेलं पाहिजे. आई माझ्या पाठीशी उभी राहिली. आईने तिच्याकडे फार असेल नसेल माझ्याकडे 100 रुपये दिले मला, आणि ती माझ्यासोबत यवतमाळला आली, तयारी करून दिली. तरीही माझ्या वडिलांना सांगायचं होतं, ते सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं. माझे क्रीडा शिक्षक घरी आले. माझे वडील स्वतः बॅडमिंटनचे आणि हॉकीचे इंटर युनिव्हर्सिटी प्लेअर, कलर होल्डर. ते स्वतः पण स्पोर्ट्स पर्सन. घरात पूर्ण क्रीडाचं वातावरण. परंतु शेवटी मुलीला पाठवायचं. एक बापाची काळजी असेल, त्याच्या मागे त्यांचा कुठला दुष्ट हेतू, एक सामाजिक संकेत, ह्या सगळ्या गोष्टी असतील. त्यात कुठेही वावगी वेगळी गोष्ट होती अशातला भाग नाही. परंतु आई ताकदीने उभी राहिली. बरेचदा वडील पाठवायला तर असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण खोडा आईच घालते. तुम्हाला काय कळतं, पोरीची जात, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, निश्चित लक्ष ठेवलंच पाहिजे, काळजी घेतलीच पाहिजे. जे घराचे संस्कार आहे ते मुलींना सांगितलेच पाहिजे. परंतु घराचे संस्कार सांगणं, तिला रीतभात समजून सांगणं, याचा अर्थ तिचे पंख चाटणे नव्हे. संस्कार असे करा की तिच्या पंखांमध्ये उडण्याचं बळ आलं पाहिजे. ताकद अशी द्या की तिच्याशी कोणी वाईट वागत असेल तर तिच्या मनगटात ताकद आली पाहिजे की त्याच्या कानशिलात एक भडकवण्याची. ही ताकद तिच्यामध्ये निर्माण करा. नाही तर मुली जेव्हा घरात येऊन सांगतात की कोणीतरी माझ्याशी वाईट वागलं, तर आम्ही पहिले तिच्या कानात वागतो. 100 पोरी कॉलेजात जातात, त्यांना बरं काही केलं नाही, तुलाच कसा त्रास दिला, तूच काहीतरी केलं असतील, उद्यापासून जायचं नाही. हे न करता कशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुली वाढवता येईल. आज राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आम्ही नाव घेतो तेव्हा जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने घडवलं असेल, काय ताकद घातली असेल, हे तुम्हाला आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तुमची जबाबदारी दुपटीने वाढते नाही मावल्यांनो. जिजाऊ मासाहेबांच्या नावाचा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. मासाहेब नसत्या तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा पराक्रम गाजवू शकले नसते. स्वराज्याचं बीज मंत्र पेरलं ती जिजाऊ मासाहेबांनी, ती ताकद दिली ती जिजाऊ मासाहेबांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज ही लेकरं घडतात आहे, याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांची प्रेरणा आहे, तुमच्या सगळ्यांची ताकद आहे, तुमच्या सगळ्यांची ऊर्जा आहे. म्हणून तुमच्या ऊर्जेपुढे मी नतमस्तक होते, तुमच्या शक्तीपुढे नतमस्तक होते. अशीच ताकद, असाच आशीर्वाद लेकरांच्या पाठीमागं तुम्ही कायम राहू द्या. हे लेकरं एक ना एक दिवस तुमची मान कायम उंचावत ठेवतील, हा विश्वास मी तुम्हाला देते. आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूंना, ज्यांच्या आयांना पुरस्कार मिळाला त्यांना सुद्धा, ज्यांच्या आयांना नाही मिळाला त्यांना सुद्धा एकच सांगणं आहे, आयुष्यात सगळं करायचं, जे जे वाटेल ते ते करायचं. परंतु हे करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचा, ज्या आईने मला जन्म देताना मरण भोगलेलं आहे. आई जेव्हा तुम्हाला जन्म देते ना तेव्हा ती मरणाच्या यातना भोगत असते, बरं, सहज जन्म होत नाही. ज्या आईने मला जन्म देताना मरण भोगलाय, मला घडवताना बापानं जीवाचा रान केलाय, त्या मायबापाची मान शर्मेनं खाली जाईल असं कुठलंच काम माझ्या हाताने होणार नाही. एवढीच फक्त काळजी घ्यायची. यश, अपयश, प्राइज, मेडल्स ह्या खूप सेकंडरी गोष्टी आहेत. यानंतर पहिले हे सगळे, या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे तुमच्या असण्याचा, तुमच्या जगण्याचा, तुमच्या करण्याचा. निश्चित आयुष्यात तुम्ही एक चांगलं कार्य कराल एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगते. माझे बंधू आदरणीय संतोष भाऊंनी या ठिकाणी खूप चांगली भावना व्यक्त केली. जिल्ह्याला
चांगलं क्रीडा संकुल मिळण्यासाठी माझे भाऊ या ठिकाणी शंतनू दादा सुद्धा आहेत, अनेक पत्रकार या ठिकाणी बसलेले आहेत, आमचे पंढरीनाथ दादा बोकार या ठिकाणी बसलेले आहेत. काहींचे चेहरे दिसतात फेट्यांमुळे, काहींचे दिसत नाही. फेटे खूपच गोंधळ करतात, फेट्यांमागे लपतातही बऱ्याच गोष्टी, फेट्यांमुळे उंचवतातही बऱ्याच गोष्टी. आमचे बहिणवाड सर आहेत, गोपिले सर आहेत, कोणाकोणाचे नावं घ्या. आमचे जोगदंड दादा आहे, बालाजी जोगदंड, एक आदर्श क्रीडा क्षेत्रातलं जोडपं म्हणून ज्यांच्याकडे बघता येईल. वृषाली आली आहे, नाही आहे, नसेलच ती कुठेतरी स्पर्धा बिर्धा असंच काहीतरी असेल. एक चांगली आई, एक चांगली पत्नी, एक चांगला पिता, एक चांगले गुरु, अख्खं कुटुंब एका सगळ्या छान संकल्पनेमध्ये असलेलं हे एक सुंदर दाम्पत्य म्हणजे क्रीडा क्षेत्रातली इतकी चांगली उदाहरणं या ठिकाणी बसलेली. आपल्या नांदेडचं खरं म्हणजे भूषण असलेली ही सगळी क्रीडा क्षेत्रातली मंडळी, दिग्गज मंडळी आज या मंचावर एकत्र आलेली आहे. आणि या एकत्र येण्याच्या सगळ्यांच्या भावना मनातल्या संतोष भाऊ आपण या ठिकाणी व्यक्त केल्या की जिल्ह्याला एक चांगलं क्रीडा संकुल मिळालं पाहिजे. आणि राजेश्री तुम्ही हेमंत पाटलांकडे बोला. दादा मी 25 वर्षांपासून हेमंत पाटलांच्या कानाशी गुणगुण करते. मी स्पोर्ट्स पर्सन आहे ना, मी स्टेट घेतलेले आहे. बेनवाड सर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्या क्रीडा स्पर्धांना माहिती आहे. 3 वर्षापूर्वी मी राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या या ठिकाणी. राज्यातले सगळे खेळाडू आले, 3 दिवस स्टेडियमला होते आणि स्टेडियमवर जाणे येणे हे सातत्याने चालूच असतं. त्याच्यामुळे त्या असलेल्या स्टेडियमची झालेली दुर्दशा आणि इथं नसलेले स्टेडियम. हेमंत पाटील यवतमाळला आले की माझं ठरलेलं असतं आमचं नेहरू स्टेडियम बघा. आता कसं असते, बाईला माहेरचं पुत्र सुद्धा प्रिय असते आणि त्यातून तर आमच्या यवतमाळचं नेहरू स्टेडियम बघण्यासारखं आहे, बघण्यासारखं. माझा काळ वेगळा होता, मला तर खेळायला जायचं तर स्पोर्ट्सचे शूज पण नाही मिळायचे. माझ्या आयुष्यातलं स्वप्न अर्धवट राहिलं की ट्रॅक पॅन्ट घालायचे आपल्याला, आम्हाला ट्रॅक सूट पण नाही मिळायचे. ट्रॅक सूट घालायला मिळणं हे सुद्धा स्वप्न होतं. तुम्ही खूप, मला इतकं छान वाटतंय पोरीनो तुमच्याकडे बघून आहे. ब्लेझर अँड ब्लेझर ही बोलत असलेली आमची 5 नॅशनल खेळलेली पोरगी या ठिकाणी त्या ताकदीने बोलते आहे. यू आर सो लकी. एवढ्या छान फॅसिलिटीज तुम्हाला सगळ्यांना मिळतात आहे. म्हणजे मुरबाचे खडे असलेल्या ग्राउंडवर त्या बॉलचं डबलिंग करताना बॉल इकडे पडायचा तिकडे पडायचा, त्याच्यात खेळलेलो आम्ही प्लेअर आहे. आणि मी तेव्हा विभागीय की स्टेट खेळायला नांदेडच्या गुरु गोविंद सिंग स्टेडियमवर आलेली होती. तेव्हा अप्रतिम स्टेडियम, आमच्या यवतमाळला तसं स्टेडियम नव्हतं. तेव्हा मी त्या ग्राउंडवर खेळली होती, इथल्या सिमेंट कोर्टवरती. आणि तेव्हा मी मुरमाच्या ग्राउंडवर खेळायची. म्हणजे ही गोष्ट आहे 35 वर्षापूर्वीची, 35 नाही 31 वर्षापूर्वीची. जेव्हा मी 9वी 10वीत होते तेव्हा मी त्या स्पर्धा खेळायला आली, तेव्हाचा ग्राउंड. आणि 30 वर्षात त्या ग्राउंडची झालेली दुर्दशा. आता ही कुणामुळे झाली, कुणाच्या दुर्लक्षामुळे झाली? उगाच तुम्ही छेडलं मला कामनिंदणारे. झाकली मूठ 1.25 लाखाची नाव दिलीस तर बरं झालं असतं. या शहराच्या नियोजनाच्या चाब्या गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याकडे आहे. आणि तुम्ही मला म्हणता विधान परिषदेत तुम्ही हेमंत पाटलांना प्रश्न मांडायला सांगा, ही किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आपण नांदेडने दिला आणि आपण जर जिल्हा संकुल या ठिकाणी चांगलं उभं करू शकत नसेल तर हे कुणाचं अपयश आहे? असो, मला कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही, पण क्रीडा संस्कृती, अरे एखादा शहर, त्या शहराचे रस्ते किती चकचकीत आहे, त्या शहराने कोणते मोठे मोठे नेते घडवले, याच्यावर कधीच त्या शहराचा विकास ठरत नसतो. त्या शहरात क्रीडा क्षेत्रासाठी, त्या शहरात सांस्कृतिक क्षेत्रासाठी, त्या शहरात साहित्यिक क्षेत्रासाठी काय काय सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत, यावरती त्या शहराचा विकासाचा चेहरा मोहरा ठरत असतो. याचं नियोजन तुम्ही आम्ही करतो का? अशी विकासक दृष्टी असलेल्या राजकीय आम्हाला नेतृत्व लाभतं का? त्याच्यासाठी आमच्याकडून काय काय प्रयत्न झालेले आहे याचा लेखाजोखा, याची उत्तरं आम्हाला द्यावी लागणार आहे लोकांना. याचं तुम्हीच एकटे जबाबदार नाहीये, आम्ही त्याच्यात येतो. विरोधक असतील, सत्ताधारी असतील, अमुक धमुक असतील, तमुक तमुक असतील, प्रत्येक जण याचे जबाबदार आहोत. माझी जबाबदारी तुमच्यावर आणि तुमची जबाबदारी त्याच्यावर झटकून चालणार नाही आहोत. तुम्ही आम्ही आपण सगळेजण जबाबदार आहोत या सगळ्या गोष्टींसाठी. येणाऱ्या अनेक पिढ्यांना जर चांगलं काही घडवायचं आहे, आपल्या इथून उदयोन्मुख क्रीडापटू घडले पाहिजे, आपल्या इथून चांगले सांस्कृतिक क्षेत्रात जाणारी माणसं घडली पाहिजे, आपल्या इथल्या साहित्यिकांना दर्जेदार असं सांस्कृतिक सभागृह आपण दिलं पाहिजे. हे जर वाटत असेल तर तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. एखादं कोणी काम करतंय तर त्याचे पाय खेचायचे किंवा नियोजनच करायचं नाही, नियोजन असेल तर त्याचा ताणतणाव कसा वाजवायचा, याच्यात जर आपण सगळे एकमेकांचे तगडे ओढत बसलो तर त्यात नुकसान शहराचं होतं, शहरापेक्षा भविष्याचं
आणि आपल्या इथल्या लेकरांचं होतं याचं आपण सगळ्यांनी गांभीर्याने भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून किमान शहराच्या विकासाच्या प्रश्नांसाठी हे राजकीय कुरघोडी तर चालतच राहणार आहे हो. ती कौरव पांडवांना नाही चुकली, रामाला नाही चुकली, तुम्ही आम्ही आपण माणसं आहोत. तुम्ही आम्ही आपण माणसं आहोत हे चालणारच आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण झालंच पाहिजे, विरोधाच्या ठिकाणी विरोध केलाच पाहिजे. परंतु जिथे जिथे विकासाची प्रश्न येतात तेव्हा तेव्हा विरोधक तुम्ही आम्ही आपण सगळे सत्ताधारी सगळ्यांनी एक येऊन शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा समोर असायला पाहिजे असं माझं एक शहराचे नागरिक म्हणून प्रामाणिक मत आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राचे गोडवे गातो, परंतु मी अनेकदा बघितलं विधान भवनात बसताना मी चर्चेसत्रात अनेकदा भाग घेतला शंतनू भाऊ, तेव्हा मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाची चर्चा चालू होती. मराठवाड्याचा पाणी प्रश्न असल्यामुळे मी आवर्जून जाऊन बसले आणि मला वाटतं झाडून सगळे आपल्याकडचे आमदार असतील, 1/3 सुद्धा आमदार उपस्थित नव्हते, 1/3 सुद्धा. आणि पश्चिम महाराष्ट्रातले मॅक्झिमम आमदार उपस्थित. जातात ना सगळ्या योजना इकडच्या पळून तिकडे. एखादा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातला मांडला जात असेल तर त्याला बॅकअप करायला सगळे सत्ताधारी विरोधक सगळे पक्षीय लोक एकत्र येतात, तेव्हा विकास होत असतो. हा राजकीय मंच नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही, परंतु क्रीडा क्षेत्राला दुर्दैवानं म्हणजे राजकारणात नाही इतकं राजकारण तर क्रीडा क्षेत्रात घुसलेलं. तुम्ही आता म्हणा कशाला ताई बोलवलं, खेळाडू आहे ना मी भोगले ना ते सगळं. सर नॅशनल असताना चांगल्या खेळाडूंना बॅटिंग करावं लागतं की नाही. तुमच्या सगळ्या क्रीडा शिक्षकांना भांडावं लागतं की ते आमचं लेकरू चांगलं खेळलंय याचा नंबर लावा, हे करावं लागतं क्रीडा शिक्षकांना. शिवछत्रपती पुरस्कार उत्कृष्ट खेळाडूला मिळाला पाहिजे याच्यासाठी आमदार खासदारांचे कशाला पाहिजे हो पत्र. का खेळाडूंना जावं लागतं, साहेब तुमची शिफारस पत्र द्या. आमदार खासदारांना सगळ्यांना कळतं का त्या ग्राउंडवर काय चाललेलं आहे, कोण चांगलं खेळलं कोण नाही खेळलं, रिझल्ट असतात ना समोर. दुर्दैव आहे हे. आणि जर आपण अपेक्षा करत असतो की ऑलिम्पिक्स मध्ये आमची मुलं गेली पाहिजे, तिथं आम्हाला मेडल्स मिळाले की इथून ग्राउंडवर इथून अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. हे सगळं मी सहन केलेली मुलगी आहे. खेळायला जायचं राहायचं तेव्हा रेल्वे स्टेशन वरती चेकवर सह्या करावं लागायचं. सर कसे आमचे लेकर स्पोर्ट्स मध्ये पुढे जाणार आहे. पोरांना ग्राउंडवर जायचं असेल अर्धी शक्ती मुलींची घरच्यांशी लढण्यात खर्च होते की मला खेळायला जायचं आहे, मला खेळायला जायचं आहे, याला पटव त्याला पटव त्याला पटव. संध्याकाळी 7च्या आत घरात यावं लागायचं. घड्याळाकडे अर्ध लक्ष मॅचकडे अर्ध लक्ष राहायचं. कशा मुली खेळात लक्ष घालतील पूर्ण. काय सुविधा देतो आम्ही, कसे ग्राउंड पुरवतो आमच्या लेकरांना, काय शोध असतात, काय किट पुरवतो. एखादी आमची जर मुलगी नॅशनलला जाते आहे गोरगरीब घरची, आताच सांगितलं की भाग्यश्री जाधवला दादांनी मदत केली 1 लाख रुपयाची. जर एखाद्या खेळाडूमध्ये तेवढी गुणवत्ता आहे तर का शासनाकडनं तिला सगळी सुविधा दिल्या जात नाही, का कंपन्यांकडे स्पॉन्सरशिप मागत फिरावं लागतं, आणि का क्रिकेटसाठी सगळ्या कंपन्या IPL सारख्या स्पर्धा लावून रांगा लावून बसतात. जो खेळ उन्हापुऱ्या 10-15 देशांमध्ये खेळला जातो त्या देशावर करोडोनी खर्च आणि 250च्या वर खेळ त्या नॅशनल ऑलिम्पिक मध्ये आहेत, त्या खेळांकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे खेळ हा इतका प्रचंड महत्वाचा आहे. माणूस घडवण्याची जर कार्यशाळा कुठली असेल तर ती मैदान ही मैदान, या मैदानावरचे क्रीडा शिक्षक आणि हे खेळाडू जपणं ही समाज म्हणून तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे शासन राज्यकर्ते या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही आम्ही आपण सगळे ज्याला जसं जमेल तसं तसं काम करत राहू. आणि या सगळ्या गोष्टींना माझी क्रीडा संघटनांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की जो ओरिजिनल खेळाडू असेल त्यालाच त्या स्पर्धेचं सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे. 10वीच्या 12वीच्या मार्क्ससाठी कुठल्याही संघटनेने कुठलेही चुकीचं काम करून कृपा करून सर्टिफिकेट देऊ नका. याचा परिणाम बाहेर तुमच्या संघटना बदनाम होण्यासाठी, तुमची नावं बदनाम होण्यासाठी होतात. हे दुर्दैवाने आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या क्षेत्रातली एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून माझं सांगणं हेही कर्तव्य आहे. आपल्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये, आपल्या खेळाडूंची मान खाली जाऊ नये यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे. आज या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान होतोय, त्या सगळ्या माता मावल्यांचं, सगळ्या खेळाडूंचं आणि विशेषतः हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. अनेक दिवसांची मनात असलेली खतखत या निमित्ताने तुम्ही मला व्यक्त करण्याची संधी दिली यासाठी मनापासून तुमचे खूप खूप आभार मानते. निश्चितच जे जे काही चांगलं होतं
त्याचा स्वीकार करा, अंमलबजावणी करू. तुम्हा सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या कार्यात मी कायम सोबत असेल. जे काही चुकलं वागलं असेल, जे काही वाईट वाटलं असेल, ते सगळं माझं. परंतु एकही गोष्ट चुकीची बोलली नाही याची मला 100% खात्री आहे. त्याच्यामुळे कुणाचीही माफी मागत नाही. मनापासून खूप खूप धन्यवाद. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.